नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। त्याचा परिणाम धरणातील पाणी साठ्यावर होताना दिसतोय। पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणारा रायगड जिल्ह्यातील धरणातील पाणी साठा चिंताजनक आहे। 28 धरणांमध्ये 43.99% इतकाच पाणी साठा असल्याची माहिती समोर आली आहे। या पाण्यावर पुढील 2.5 महिने कसा काढायचा असा प्रश्न उपस्थित होतोय। पाकिस्तानातील अतिरेक्यांपेक्षा भारतात राहणारे गद्दार अति धोकादायक आहेत। गावागावात मतांच्या राजकारणातून हे गद्दार पोसले जात आहेत। अशांपासून सावध राहायला हवे असे मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगलीत व्यक्त केले। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने मेळाव्याचे आयोजन सांगलीतील मारोती चौकामध्ये सायंकाळी करण्यात आले होते। यावेळी आमदार पडळकर बोलत होते। हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते। तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार आणि नंतर तिला धमकावून गर्भपात केल्याप्रकरणी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना पुण्यातील असून संबंधित तरुण माजी नगरसेविकेचा मुलगा आहे। याबाबत पीडित तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची 2021 मध्ये एका व्यायामशाळेत ओळख झाली होती। आई वडिलांच्या पसंतीने लग्नही ठरलं, पण होणाऱ्या नवऱ्या मुलीला तिचा भावी नवरा पसंत नसल्याने नकार द्यायचं सोडून तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्यासाठी मुलीने 6 जणांसह कट रचला आणि त्या मुलाला जीवे मारण्याची थेट सुपारी दिली। त्याच्या खुनासाठी मुलीने तब्बल 1.5 लाख रुपये दिले। मात्र हा गुन्हा उघडकीस आला आणि या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक करून बेड्या ठोकल्या आहे। दौंड तालुक्यातील धक्कादायक घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सरकारतर्फे वारंवार स्पष्ट केले आहे। आता पुन्हा महायुतीमधील मंत्री दत्तात्रय भरणे यांनी या योजनेसंदर्भात वक्तव्य करत महत्त्वाचे अपडेट्स दिले। लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोज आला आहे। मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलाय। बँकेतील व्यवहार मराठीतून झाले पाहिजेत असं राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात सांगितल्यानंतर मनसे सैनिक अलर्ट मोड मध्ये आहेत। राज साहेबांचा हा आदेश शिरसावंद्यत मानत मनसैनिक झडझडून कामाला लागले असून ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांची बँकेवर धडक मारली। बँकेतील सर्व व्यवहार मराठीत असणं अनिवार्य करावे अशी मागणी मनसेने केली। बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा, नसेल तर त्यांना करायला लावा असा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता। मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखर बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिमचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत आलाय। त्याच्या संदर्भात मुंबईतील टाळा न्यायालयाने महत्त्वाचा आदेश दिलाय। मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा मास्टरमाइंड टायगर मेमन, त्याचा भाऊ याकूब मेमन आणि मेमन परिवाराशी संबंधित 14 अचल संपत्ती जप्त करून केंद्र सरकारला देण्याचे आदेश टाडा कोर्टाने दिले आहे। ही संपत्ती वांद्रे येथील अल्मेडा पार्क, सांताक्रूज, कुर्ला आणि माहीम मध्ये आहे। नागपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय। एका 24 वर्षीय तरुणीने तिच्या 32 वर्षीय पतीचे व्हॉट्सअप हॅक केल्यानंतर पतीने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार आणि ब्लॅकमेल करत असल्याचे कळाले। यानंतर पत्नीने एका किशोरवयीन बलात्कार पीडितेला तिच्या पतीविरुद्ध तक्रार दाखल करण्यास मदत केली। यानंतर आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे। 4-5 वर्षांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या विरोधातील काही फाईल्स घेऊन धनंजय मुंडे माझ्या घरी आले होते। त्यांच्यासोबत तेजस ठक्कर नावाची व्यक्ती होती असं सांगत सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी गौप्यस्फोट केलाय। धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय पोपट घनवट यांनी बीडमधील काही शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या। यावरून दमानिया यांनी पत्रकार परिषद घेतली होती। त्यावेळी दमानिया यांनी हा गौप्यस्फोट केलाय। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार उद्या जिल्ह्यात येणार आहेत। अजित पवार यांच्या या दौऱ्यावेळी पक्षाचे नेते असलेले धनंजय मुंडे हे देखील त्यांच्यासोबत असतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी सांगितलं आहे। गुढीपाडव्यानिमित्त परळीतील विविध दुकाने आणि रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे हे हजर राहिले होते। त्यामुळे ते उद्या होणाऱ्या अजित पवारांच्या दौऱ्यावेळीही विविध कार्यक्रमात उपस्थित असतील असं चव्हाण यांनी म्हटलंय। प्रदेशातील अशा टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।